डहाणू MMRDA प्लांटवर 30 कामगारांच्या वतीने ठिय्या आंदोलन। गेल्या 2 महिन्यापासून पगार थकीत, वेळेवर वेतन न मिळाल्याने डहाणू तालुक्यातील सूर्यानगर येथील MMRDA प्लांटवर 30 कामगारांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। कंपनी व्यवस्थापनाला वारंवार लेखी निवेदन देऊनही वेळेवर पगार होत नसल्याने ऐन सणासुदीच्या वेळेवर पगार न मिळाल्याने कामगारांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने कामगारांकडून हे आंदोलन करण्यात आले। जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत गेट सोडणार नाही असा पवित्रा आंदोलकांकडून यावेळी घेण्यात आला। वार्ताहर शुभम पाटील, सिनियर क्राईम रिपोर्टर, पालघर जिल्ह्याची रिपोर्टर। आम्ही इथे LNT प्रोजेक्टमध्ये काम करतो। एक पेमेंट होतच नाही, थांबवलेलं त्यांनी। एक महिन्याच्या पेमेंटसाठी आम्हाला 2-3 महिने थांबावं लागतं। 8 तास काम करतो आणि आमचा पेमेंट आहे 13,700 आणि 2.5 वर्ष झाले तरी आमचा काय पेमेंट वाढलेला नाही। आणि 2 महिने झाले आमचे आत्ताच 8 तास काम सुरू केले आणि पहिले 12 तास केले। आमचा एरियस वगैरे काहीच दिला नाही। 8 तासाच्या ऐवजी आम्हाला 12 तास काम करवलं आणि आमचा आणि 2.5 वर्ष झाले तरी पण आमचा पेमेंट 1 रुपयाही वाढलेला नाही। काय तुमच्या मागण्यात? आमचा पेमेंट 8 तासाला आता वाढला पाहिजे आणि पेमेंट वेळेवर आला पाहिजे। म्हणजे कोणती तरी एक डेट दिली पाहिजे की 10 तारीख किंवा 15 तारीख। हे आम्हाला डेट वगैरे काहीच देत नाही आणि एक डेट दिल्यावर ते आम्हाला 3-4 महिने थांबावं लागतात, पण तरी पण पेमेंट मिळत नाही वेळेवर। आमचं सर असं आहे की आम्ही या LNT कंपनीमध्ये जवळजवळ 5 वर्ष झाली आम्हाला काम करतोय आणि आम्ही सिक्युरिटीमध्ये काम करतोय। आम्ही सिक्युरिटी अगोदर दुसरी सिक्युरिटी आता नवीन GI ग्रुप सिक्युरिटी आहे, ती जानेवारी 2025 पासून चालू झाली। 3 महिने त्याने रेग्युलर पेमेंट आम्हाला दिला नाही। 4थ्या महिन्यापासून आता 2-2 महिने एका पेमेंटसाठी वाट बघायला लावते। ज्या वेळेस आम्ही स्ट्राईक करतो त्यावेळेस आमचा पेमेंटची ताकीद आमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर आम्ही आमच्या सिनियरला मेसेज करतो की पेमेंट कधी होईल, परंतु कोणी सिनियर जे LNT वाली सुद्धा रिप्लाय देत नाही। आणि आमची सिक्युरिटी एजन्सी आहे GI ग्रुप नेटवर्क सिक्युरिटी, ती सुद्धा त्या पेमेंटबद्दल रिप्लाय देत नाही। म्हणून आज आम्ही आंदोलन केलंय। काय मागण्या काय तुमच्या? मागण्या आमचं हेच आहे की आमचं पेमेंट आहे ते आम्हाला वेळेवर भेटावे, म्हणून यानेकरून इकडे आम्हाला याची गरज नाही पडावी। आणि दुसरे आम्ही 5 वर्षापासून काम करतो। आम्ही आता GI ग्रुप नेटवर्क सिक्युरिटीमध्ये 6 महिन्यापासून जास्त झाले। आम्हाला पेमेंटसुद्धा वेळेवर पेमेंटमध्ये वाढ व्हावी आणि समजा सिक्युरिटी समोर संपत आले, आता काम बरंच झाले, तर आमच्या पोरांचं म्हणजे असंच मागणं आहे की आम्ही जर आतमध्ये कामाला लावून घ्यावं असं।